तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत सीबीडी बेलापूरमध्ये आपल्या शिवरायांच्या एका किल्ल्यावरती शिवरायांच्या आठवणी पुन्हा नव्याने जाग्या करण्यासाठी। तर खूप छान असं वातावरण आहे इकडचं। मी म्हणजे ऐकून होते की इथे आपला नवी मुंबईमध्ये एक किल्ला आहे, तर म्हटलं की जाऊन बघूयात की कसा किल्ला आहे, काय आहे, थोडंसं एक्सप्लोर करूयात। तर चला आपण बघूयात की आजूबाजूचं कसं वातावरण आहे। खूप मस्त वातावरण आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि आपण चाललोय आता किल्ल्यावरती। तर चला तर आपण बघूयात कसा आहे किल्ला, ओव्हरऑल काय एक्सपिरियन्स आहे। तर चला। तर हे बघा, इकडे आजूबाजूचा परिसर आपण बघू शकता। एकदम आजूबाजूला मस्त असं हिरवळ असं वातावरण आहे, खूप मस्त। संध्याकाळची वेळ आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मस्त चारी बाजूने असं सगळी झाडं आहेत आणि खूप मस्त असं वातावरण आहे। तर तुम्ही कधीतरी ह्या बाजूला आला तर नक्की ह्या क्षेत्राला, पर्यटक क्षेत्राला भेट द्या। तर चला तर आपण चाललोच आहोत पुढे। सो लेट्स गो। तर हे बघा, हे इथून आता प्रवेशद्वार आहे, म्हणजे इथून आपण एंट्री करणार आहोत। समोर एक वॉचमॅन सुद्धा दिसतात, तर बघूया नक्की आपल्याला ते एंट्री देतात की नाही, काय नक्की। तर सीबीडी बेलापूर नवी मुंबईचा हा जो किल्ला आहे तो सिद्दीज यांनी बांधला होता। सिद्दीज, जंजिऱ्याचे सिद्दीज त्यांनी बांधला होता। त्यानंतर पोर्तुगीजांनी तो काबीज केला आणि त्यानंतर मग आपल्या मराठ्यांनी तो किल्ला काबीज केला। तर ही एक आपली शिवरायांची म्हणजे शिवरायांची एक आठवण आपण जागी करण्यासाठी म्हणून आपण इथे चाललो आहोत। तर हा आपला एक म्हणजे पुरातन काळातला एक किल्ला आहे। तर खूप छान असं वातावरण आहे इकडचं। हे बघा, इकडे सुद्धा एक काहीतरी विहीर आहे, ती दिसते। गाड्या असतात ना, गाड्या भेटतात येताना, म्हणजे मेन रोडला इकडे यावं लागतं। या बाजूला एक विहीर सुद्धा दिसते, जी की अगदी म्हणजे खूप छान असं त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि खूप मस्त असं वातावरण आहे इकडचं। सो चला तर इकडून आता एंट्री आहे, ही जी जागा आहे, इथून आता एंट्री आहे जाण्यासाठी, इथून जायचंय। सो इथून आपण चाललोय आता चढत किल्ल्यावर। दाट असं जंगल आहे इकडे, मेन म्हणजे पक्ष्यांचा मस्त किलबिलाट आहे। संध्याकाळची वेळ आहे आणि चारी बाजूने सगळी झाडच झाड आहेत। तर मित्रांनो, ह्या बाजूला असं सगळी हिरवळ आहे, झाड आहेत आणि इथे ह्या बाजूला हा एक बुरुज आहे। तर मस्त असं बांधकाम आहे पुरातन काळातलं। सो इकडून आपण चाललोय आणि बरीच लोक आलेली आहेत किल्ल्यावर। सो हे बघा, हा बुरुज आहे, इथे पण बघू शकतो बुरुज म्हणून लिहिलेलं पण आहे। इकडे शिवरायांचं छान असं बुरुज आहे, इथे आपण दर्शनासाठी चाललोय। तर हे बघा, शिवाजी महाराज, आणि इकडे लिहिलेलं आहे, नमस्कार शिवभक्त हो, या शिवतीर्थावर आपले स्वागत। या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जरव या गुणाचे स्मरण करा। जय भवानी, जय शिवराय।
ओम नमः शिवाय. ओम शिवाय. तर खूप छान असं शिवाजी महाराजांचं इथे स्थापना केलेली आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती आपण बघू शकतो. सो असा खूप छान असा किल्ला आहे आणि इतकं मस्त असं बांधकाम केलेलं आहे इथे. तर हे बघा, आता इकडून आता काय आहे नवीन आपण बघूयात. इथे पण काहीतरी आहे स्पेशल असं. तर हे बघा, खूप मस्त असं वातावरण आहे यार इथे. हे इथून आपण खाली इथे बघू शकतो आणि ह्या बाजूला बरीच मुलं पण आले, बरेच लोक आले आहेत पर्यटनाला भेट देण्यासाठी. आणि इथे आपण बसू पण शकतो ह्या बाजूला. तर इथे बसून असं खूप मस्त अशी हवा येते. इथे खूप छान चैतन्यमय असं वातावरण आहे. ए मग मागे खाली खाली व किती आहे. अरे काढणाच झाडाचं बाजूबाजूने जाळी जाळी. तर संपूर्ण नवी मुंबईच दिसते असं वाटतं इथून बघितलं तर बाहेर. इथून ट्रेन जातो. And 3 बोलले तर टर्न कर. 1 2 3. ले लिया गाइस. चलो अरे यार तू गाडीच येताना पण तुझं ट्रेन बघितली ना, तू उशिरा येते. येत नाही पटकन. ट्रेन जाताना दिसते. जब तक मेरे को एक किटकैट एक पाकिस्तानी देखो मंडे को ऑफिस आना है ना. ती मुलं नाही का मगाशी बोलत होतं तो असं जा म्हणून. हां, तिकडे आवाजला. अच्छा. पिंडी ठेवली. काळोख झाला ना थोडा.